सत्य सत्य मला वचन दे, इथून पुढे तू असं चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाहीस. सत्य, जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा तेव्हा हा बाप आठव, हे कुटुंब आठव. तुझ्या रागाचे परिणाम काय होतात त्या हॉस्पिटलमध्ये भोगलोय आम्ही. सत्य, आमच्यावर काय वेळ आली होती तुला नाही माहिती. सत्य, वचन दे मला, जेव्हा जेव्हा तुला असा राग येईल तेव्हा तू संयम बाळगशील. होय पप्पा, मी संयमानं वागेन, काळजी करू नका तुम्ही. नाही, नुसतं बोलून नाही, मला मला वचन हवंय. ठीक आहे, मी वचन देतो तुम्हाला, इथनं पुढे मी असं कधीच वागणार नाही. दादा, मी तुझा लहान भाऊ असलो ना तरी सुद्धा तुझ्या बरोबर भांडायची लई इच्छा होती बघ माझी आज. म्हणजे भांडणारच आहे मी, पण तू बरा झाल्यावर. मम्मी, तू लहानपणी मला रट्टे द्यायचेस ना, तसे रट्टे दे ह्याला आज. का रे, का रट्टे त्याला सांगतोस मला? काय केलं मी? अरे तू त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडला होतास. अरे तुझी अवस्था बघून काळीच पिळवटून निघालं बघ. दादा, अरे तुला काय झालं असतं तर हे घर अख्खा सातारा पोरका झाला असता रे. दादा, हे असं रागाच्या भरात परत काय करताना स्वतःचा राहू दे, निदान आमचा तरी विचार करत जा रे. माझा तरी विचार कर. ह्यो रामासारखा भाऊ जोडीला नसेल तर ह्यो लक्ष्मण जिवंत राहून काय करेल सांग बघू. जयद्या, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा यो भाऊ तुझ्या सोबत असताना ना, तुला काहीच होणार नाही, तुला काय ऊस देणार नाही. तर मी अरे लहानच मोठं झालोय आपण एकमेकांचा हात धरून, असं कसा हात सोडीन तुझा मी? जयद्या, सत्य दादा, नुसतं जयदीप दादा नाही तर आम्ही बी तुझ्या सोबत आहेत, हे विसरू नकोस बघ. होय, आणि आम्ही बी तुझाच हात धरून पुढे कायम चालत राहू. तुझ्याकडे समदे हट्ट करू बघ. मेवणं पाहुणं, काय बी झालं का नाही तर या दोस्ताचं फक्त ऐका. हा, बाकी किती संकट येऊन देत, ह्यो तुझा दोस्त आहे ना, तुझ्या पाठीची पहाडासारखा उभा, एवढं लक्षात ठेव. अरे आता सगळी रडत काय बसलाय?
अरे सत्य आपल्या घरात आलाय, आनंदाने हसा सगळे. ही समधी भवानी आईचीच कृपा म्हणायची. जनतेचा प्रचंड रोष असूनही पोलीस प्रशासनाने इन्स्पेक्टर वाघमारे यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासन त्यांच्यावर कारवाई कधी करणार आहे आणि त्यांचा राजीनामा कधी घेणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग. सत्य सर, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच तुमचे फॅन झाले होते बघा. तुमच्यासारख्या माणसाची मला सेवा करायला मिळणार माझं गुडलकच आहे. ही असणार आहे तुझ्यासोबत? हो, आणि ते पण 24 तास. तुम्ही त्यांना जेवढे जखमा दिल्यात ना त्या सगळ्या मी माझ्या कोमल हातांनी भरून काढेल. त्याचं काय आहे ना, माझ्या हाताचा आणि प्रेमाचा गुणच तसा आहे. या मी ते बघ तुझी फाईल राहिली होती. अगं बाई, अशी कशी राहिली? प्रिस्क्रिप्शनची फाईल विसरून आली. कसली बावळट नर्स पाठवली हॉस्पिटलनं. पण सध्याची नीट काळजी घेईल का नाही काय माहिती. तर मलाच लक्ष घालावं लागणार आहे. सध्याची काळजी घ्यायला दुसरी चांगली नर्स बघावी लागेल. एक मिनिट, कुठे चाललात? आम्हाला मॅडमची बाईट घ्यायची आहे. कशासाठी? सत्यजित सुर्वे प्रकरणात त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही ते जाणून घ्यायचंय मला. हे बघा, बाईट वगैरे काही मिळणार नाहीये. मॅडम बिझी आहेत, तुम्ही जा. अशी कशी बाईट मिळणार नाही? हक्क आहे तो आमचा बाईट घेण्याचा आणि आम्ही बाईट घेणार. एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. मॅडम आता बिझी आहेत, तुम्ही हवं तर नंतर या. आम्ही इथून कुठेही जाणार नाहीये. आम्हाला मॅडमशी बोलायचंय. पडवळ. थोडा वेळ थांबा, ते गेल्यात आतमध्ये. मॅडम काय ते सांगतील. भक्ती मॅडम, काय गोंधळ चालू आहे बाहेर? मॅडम, बाहेर पत्रकार आलेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. पण काही गरज नाही त्यांच्याशी बोलायची, आम्ही सगळं बघतोय बाहेर. बोलवा त्यांना. मंजू, अगं पण भारती मॅडम, कधी ना कधी तरी मला त्यांना तोंड द्यावंच लागणार आहे. आणि तुम्हाला काय वाटते ते शांत बसतील? अहो, मी जर आता नाही बोलले ना तर त्यांना अजून चेव चढेल. अजून काय काय बोलत बसतील. बोलवा त्यांना. हा, हे बघा, मॅडमनी परमिशन दिली. एक मिनिट आहे, हळू. मी अशा आतमध्ये. तर वाघमारे मॅडम, संपूर्ण सातारा तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर एकीकडे तुमच्याच पोलीस खात्याने तुमचा सत्कार करायचं ठरवलं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता उठसूट गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांचा कायमच सत्कार केला जाणार आहे का? सत्यजित सुर्वे, ज्यांना अख्खा सातारा देव मानतो, अशा माणसावर गोळी झाडून तुम्ही पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? हे बघा, शांत व्हा. तुम्ही जे प्रश्न विचारताय ते नक्कीच योग्य आहेत. तुम्ही मला विचारलं की लोकांना माझा राजीनामा हवा असताना पोलीस खात्यानं माझा सत्कार करायचा ठरवलाय. हे मला पटतंय का? खरं सांगू, मला अजिबात नाही पटत. आणि मी साहेबांशी बोलून सत्काराला नकार सुद्धा दिलाय. सत्कार नाकारलाय ते ठीक आहे मॅडम, पण ती राजीनाम्याची मागणी होती त्याचं काय? हे बघा, पोलीस जसे कायद्याचे रक्षक आहेत तसे जनतेचे सेवक सुद्धा आहेत. जनता सुद्धा त्यांना तितकीच महत्वाची आहे. आणि जर जनतेला माझा राजीनामा हवाच आहे तर मी त्यांची मागणी सुद्धा पूर्ण करणार. पप्पा, मला जरा अर्जंट फोन आलाय, मी येतो. हा, ये. हो सिस्टर मॅडम, आता आलेलं कुठलं इंजेक्शन लगेच? अहो, पेनकिलर येते, त्यांची जखम दुखणार नाही, शांत झोप लागेल. अच्छा, असं आहे का? मग द्या द्या, शांत झोप लागली पाहिजे आमच्या भावाला. सत्या,
भूक लागली असेल ना तुला? होय मम्मी, ते दवाखान्यात ना फळ आणि सूप पिऊन नुसता कंटाळा आलाय बघ मला. कधी एकदा घरचं खाईन असं झालंय. होय रे माझ्या वासरा, मी समजू शकते की. म्हणून का नाही मी आज माझ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे बघ तुझ्या आवडीचा. मला ठाव की तुला मुगाची भजी, गुटाची आमटी आणि लय बाकीचं काय काय आवडतं ती बनवणार आहे. गोडाधोडाचं पण बनवते बघ समजा मी. अगं मम्मी, कुठं ती गोडधोडाचं बनवत बसतीस? अगं असं आपण मटण बिटन आणू, तांबडा पांढरा रस्सा करू, पाया सूप आणि नळी अशी ओढून खायची, म्हणजे बघ आपला वाक कसा एकदम थंडीत होतोय. हो हो हो, बळवंत बोलतोय ते बरोबर आहे. आपण मटण करूयात. हा, नाही, मटण अजिबात बनवायचं नाही. नाही बनवायचं म्हणजे? आमचं घर आहे, आम्हाला जी बनवायचंय की नाही ते आम्ही बनवू. तेच म्हणतो मी, तुम्हाला काय अडचण नाही. सॉरी, म्हणजे तुम्ही बनवू नका असं नाही म्हणायचं मला, पण आत्ता नको. त्याचं काय, सत्य सरांची जखम भरेपर्यंत थोडी पथ्य पाळावी लागते. डॉक्टरांनी सांगितलंय जे पचायला हलकंय तेच द्यायचं, बाकी काही नाही. तुम्ही डाळ भात करा, मी भरवे. तुम्ही कशाला? मी आहे की त्याचा दोस्त, मी भरवतो की. ए ग बसा तुम्ही दोघं पण. सत्याला फक्त मीच जेवण भरवणार आणि नरस फक्त डाळ भात करून माझा सत्य कसा बरा होईल ग? त्याला अंडी मांस मटण ही समजा दिलं का नाही का लगेच भरल बघ ती अंगाने. तसं काही नसतं, उलट त्याने जखम वाढते, हीट असते ना त्याच्यात. म्हणजे आम्ही जुनी माणसं खोळते का नाही ही खायचो ती काही नाही, उलट ती खाल्ल्यावर लगेचच ती अंगाने भरल, ताकद येईल आणि जखम पण भरून येईल बघ त्याची. आता ती आम्ही काही डॉक्टर बिक्टर करायचं नाही तवा, हीच लहानपणापासून खातवलं की नाही म्हणून आमच्या जखमा भरल्यात बघ लवकर. काय सांगता? खरंच? मग तुमच्या अंगाला कधी गोळी लागलीये का? किंवा तुमच्या ओळखीत कधी कोणाला गोळी लागलीये का? अहो सिस्टर मॅडम, आमची तर एकाला गोळी लागलेली. ते आमच्या भाऊकीत एक माणूस आहे ना, त्याच्या दाजीच्या मामाच्या आत्याच्या पोराला गोळी लागलेली. कसं काय? मिलिटरीत होते ना ते. मग असं मटण खाऊन बरे झाले का ते? नाही, ते काय मी कधी विचारलं नाही, कारण ते आमच्या भाऊकीतले माणूस होता ना, त्यांच्या भांडणं झाली, त्यामुळे आम्ही काय बोलत नव्हतो त्यांच्या बरोबर, त्यामुळे काय मी विचारलंच नाही. माहित नाही का? नाही माहिती तुला? अगं ते आमच्या भाऊकीतला माणूस होता ना, त्या संग आमची भांडणं झाली, आम्ही बोलत नव्हतं, म्हणून मी ती विचारलंच नाही कशी गोळी लागली, का गोळी लागली, जखम भरली का, काहीच विचारलं नाही. हे बघा, हे जे काही उपाय तुम्हाला बरोबर वाटतायत ना, हे ताप सर्दी खोकला असल्यावरती ठीक असतात. पण सत्या सरांची परिस्थिती वेगळी आहे ना, त्यांना जखम आहे, ती बरी होईपर्यंत आपल्याला बेसिक पथ्य पाळावीच लागते. माया, हे म्हणतायत ते बरोबर आहे. सत्याला काही पथ्य आता पाळावीच लागतील. हे बघ, त्याच्या जखमा लवकर भरून यायला पाहिजेत ना, आणि ते गरजेचं आहे आता. हो चित्रकार, पण हे असतं सारखं सारखं मी जेवण कसं द्यायचं त्याला? आणि त्याच्या जिभेला थोडी तरी टेस्ट नका का? मम्मी, अगं त्या म्हणतात ना, मग तसं करूया. त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहित असेल ना, आणि साधं जेवण जेवल्यानं काय फरक पडणार आहे? माझं लेकरू एवढं संकटाशी झुंज देऊन परत आलंय, मी त्याचं लाड करू शकत नाही. तरी पण मला वाटलं होतं का मी माझ्या हातनं चांगलं चुंगलं जेवण बनवून सत्याला भरवलं म्हणून. अगं मम्मी, असू दे ना, त्यात काय वाईट वाटून घ्यायचं? जरा बरं झालं ना, मी स्वतः तुला सांगेल, मग तवा बेत कर की तू. आणि साधं जेवण जरी असलं तरी तुझ्या हातनं भरवलंय म्हणल्यावर भारीच वाटेल ना मला. बरोबर आहे तुझं, साधच तूच बनवते बघ. म्हणजे तुम्ही लोकांच्या दबावाला बळी पडला आहात का? काही पोलीस प्रशासनाची नवीन चाल आहे लोकांचं मन जिंकण्यासाठी. अजिबात नाही, मी कुणाच्याही दबावाला बळी पडून हा निर्णय नाही घेतलेला. हा माझा एकटीचा स्वतंत्र निर्णय. नक्की तुम्ही राजीनामा कधी देणार आहात? मी आत्ताच निघते राजीनामा द्यायला. मॅडम 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 ओ सर 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 सर, तुम्ही परत आलात? मी तुमच्याकडेच येत होते आता. आपला चौथा स्तंभ. मला लगेच कळलं तुम्ही राजीनामा देताय म्हणून. हो सर, राजीनामा द्यायलाच येत होते. हे बघा वाघमारे, अहो तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने जर राजीनामा दिला ना, तर आपल्या डिपार्टमेंटची काय प्रतिष्ठा राहील सांगा ना. हे बघा, तुम्ही यांच्या दबावाला बळी पडून राजीनामा देऊ नका. नाही सर, मी कुणाच्याच दबावाला बळी पडून हा निर्णय नाही घेते. मग राजीनामा काय देताय तुम्ही? सर हे बघा, मी ड्युटी केली मला मान्य, पण ड्युटी करत असताना कुणावर गोळी चालवणं मला नाही पटत. हे बघा, तुम्ही सर्वसामान्य माणसावर जर गोळी झाडली असती ना, तर सगळ्यात आधी मी सस्पेंड केलं असतं तुम्हाला.
परंतु तुम्ही एका गुन्हेगारावर गोळी झाडली आहे आणि तेही आपलं नातं विसरू. हे बघा सर, तो गुन्हेगार आहे की नाही हे ठरवायला न्याय देवता आहे. कुणाला न्याय द्यायचा अधिकार माझ्याकडे नाहीये ना सर. आणि असं गोळी चालवणं मला नाही पटलं. तुम्ही प्लीज माझा राजीनामा घ्या. हे बघा, मला तुमचा राजीनामा घ्यायला असं बरोबर वाटत नाहीये. किंबहुना मला तर असं वाटतं की तुमचा सत्कारच करायला हवा. त्यामुळे या लोकांची तोंड तरी बंद होतील आणि ते तुमचं कौतुकही करतील. हे बघा, तुम्ही एका माणसाचा जीव वाचवलेला आहे, लक्षात ठेवा. सर मला नको आहे कौतुक. माझ्याकडून चूक घडली आणि मला त्याचं प्रायश्चित करायचंय. मला मान्य आहे तुम्हाला हे वाईट वाटत असेल, पण माझी स्पष्ट भूमिका आहे, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाहीये. सर प्लीज प्लीज माझा राजीनामा घ्या. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही का मागे लागलात वाघबाऱ्यांच्या राजीनामा द्या राजीनामा म्हणून? हे बघा, एखाद्या गुन्हेगारासमोर जर पोलिसांनी नमतं घेतलं ना, तर त्याची नाचक्की करायला तुम्हीच उभी राहा, बरोबर ना? नाही, मी असं करतो, उद्यापासून सगळ्या पोलिसांना सुट्टीवर पाठवतो आणि तुमच्या लाडक्या गुन्हेगारांना सुरक्षा देण्यासाठी तुम्हालाच परवानगी देतो. चालेल ना? नाही हो साहेब, असं कसं चालेल आम्हाला? मग एवढं करूनही तुम्ही वाघमारीच्या का मागे लागलात? हे बघा, वाघमाऱ्यांनी जे काही केलं ते कर्तव्याला धरूनच होतं. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. प्लीज, यू कॅन गो. सर प्लीज माझा राजीनामा घ्या. मी कुणाच्याही दबावाला बळी पडून हा निर्णय नाही घेते. नैतिकता म्हणून सांगते, घ्या माझा राजीनामा. हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला आता काय वाटतंय ते, पण तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर मी राजीनामा घेऊन अन्याय करणार नाही. हे बघा, मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो. काय करणार आहे? मी तुम्हाला सक्तीच्या रजेवर पाठवणारे काही दिवस. सर मला रजा नकोय, माझा राजीनामा घ्या तुम्ही प्लीज. अहो, सुट्टीसाठी काही लोक अक्षरशः तळमळतात. हो ना. तुम्ही माझा ऐका. तुम्ही काही दिवस आपल्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी टूरला जावा, थोडा आराम करा. हवं तर मी तुमच्या ट्रिपची व्यवस्था करतो. मग तर झालं. सर प्लीज, येतो मी. थँक्स. काय करू? साहेब म्हणतायत तसं खरंच रजेवर जाऊ का? ए चला, काम आहेत भरपूर. मंजू, अगं साहेब बरोबर बोलतायत. जा ना थोड्या दिवसांच्या सुट्टीवर. अगं तेवढंच तुझं मन शांत होईल आणि सुट्टीवर येऊन ना जोमाने कामाला लाग. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण तुमचा बीपी चेक करू. हा, हो सिस्टर मॅडम, तुमचं नाव काय हो? यामिनी. आणि मला सगळे यम्मी म्हणतात. यम्मी म्हणजे टेस्टी. का हसलात? काय आलं? तुमचं नाव गाणं आठवलं नाही का? यामिनी, सिस्टर यामिनी. हे बलमा, अहो दामिनी येते. हा हा हा, ते नव सिस्टर मॅडम दामिनी, आपलं यामिनी. मला सांगा, हे मिशन कशासाठी आणले? कशाचं म्हणजे? बीपी चेक करायचं. मग ते बिघडलंय का? नाही, आमची इथे सायकल रिपेअरिंग करायला माणूस आहे, त्याच्याकडे रिपेअर करून आणू का? अहो सायकल वाला नाही रिपेअर करत तो. आणि काय झालंय त्याला? व्यवस्थित आहे की? नीट चालते ना? चांगली आहे ना ती? मग त्या मशीनचा वापर करा ना. मग हातात हात घेऊन बीपी चेक करायची कुठली पद्धत आहे? नाही नाही, जर तुम्ही नवीन विकसित पद्धत केलेली असेल तसं सांगा मला, म्हणजे तुम्ही करू शकता. मग काय अडचण नाही, करा करा. तुम्ही ना चेष्टाच करता बर का? हो, होतं असं कधी कधी. नाही, कसं आहे, आमचा सत्याचा डॅशिंग आहे ना, रुबाबदार आहे, देखणा हँडसम आहे, त्यामुळे होतं असं कधी कधी. हे बलमा, काय चाललंय तुझं? यामिनी, सिस्टर यामिनी, जरा बाहेर जाता का तुम्ही?
का? नाही काय आम्हाला जरा पर्सनल बोलायचं आहे म्हणून म्हणलं तुम्ही जरा बाहेर थांबा. नाही, मी आता या खोलीतून कुठेही बाहेर जाणार नाही. आता सत्यजितरावांची जबाबदारी आहे ना माझ्यावरती. आता मी बाहेर पडेल ते त्यांच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्यावरच. नाही तुमच्या जबाबदाऱ्या सगळं मान्य आहे मला. त्यांची जखम बरेपर्यंत निवांत थांबा, कुशाल थांबा, इथं काय हरकत नाही. फक्त थोडा वेळ बाहेर जावा, आम्हाला जरा काही प्रश्न बोलायचं असं मित्रांचं. मी अजिबात इथून कुठे जाणार नाही. तुम्हाला जे बोलायचंय माझ्या समोर बोला, मी कान बंद करते. अहो काय ते प्रश्न असतं मित्राला सांगू शकतो आपण, दुसऱ्या जगात कुणाला सांगू शकत नाही ती. अहो मी नाही जाणार बाहेर, तुम्ही माझ्या समोरच बोला. अहो काय तर लय प्रश्न असतं मित्रांचं, कसं बोलू तुमच्या समोर आता. बोला, बिंदास बोला. बरं ठीक आहे बोलतो. ते काय आहे आता माझं लग्न झालंय ना, मग ते रात्री 10 नंतर जे प्रश्न. नाही नाही नाही, ना थांबा थांबा, अजून एक आहे ते पण ऐका. प्रश्न पाहिजे ना तुम्हाला, ऐका. तर काय झालं माहिती, 2 दिवस झाले मी खातोय ना त्या झुणक्यागत पातळ पातळ ते बाहेर या. ऐकतच नाही तर सांगते मी बाहेर जावा, आम्हाला जरा प्रश्न बोलायचं. तर नाही सांगा, बोला आता का थांबले नाही. सत्या विषय जरा गंभीर आहे बरं का, लक्ष ठेव जरा. अरे होय, उगाच लय जवळ एक साधतात त्या आणि लय लाडिकपणे बोलतात. मग सत्या डॉक्टर सांगून दुसरी नर्स मागू का? नाही नको. हे सत्या का? अरे म्हणजे त्यांच्यामुळे फायदा आहे ना आपल्याला. कसला? अरे तुला सांगतो, जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या जवळ आल्या ना, तेव्हा वाघमाऱ्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. असला जळफळाट होत होता ना त्यांचा, लय मज्जा आली मला बघून. हो अरे लाल भडक झालता चेहरा. ते दाखवत नव्हते अजिबात रागवल्यासारखं, पण मला लगेच कळलं. तेच तर म्हणून म्हणतोय की राहू दे त्यांना, म्हणजे कसं वाघमाऱ्यांची मजा घेता येईल ना आपल्याला. नाही सत्या ही लय भारी आयडिया बरं का, लय भारी आयडिया. होय सत्या, आपली मम्मी सासू ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळी वाघमारे मॅडम कुठं लपलेल्या? ते लपले असतील कुठं, तर तुला काय करायचं? तीच की कुठं तरी, म्हणजे कुठं म्हणजे नेमकं कुठं? अरे लपले असतील ना कुठं, तर कशाला जुना विषय काढतोस तू? होय का? तुला आठवत नाही? मला पण आठवत नाही रे. मला काय वाटतं माहिती का, त्या बेड खाली, नाही बेड खाली नव्हत्या, बाथरूम मध्ये नाही, तिकडे पण नव्हते. हा ते पाठीमागे लाल पडदा होता तिथं लपले असणार. नाही तिथं पण नव्हत्या, मग कुठं लपले असतील? थांब विचार करतो मी जरा, मी करून दाखवतो. थांब, कुठं असतील त्या, एकच मिनिट. त्या कुठं लपले असतील? असं आणि थांब, हे असं असं असावं, असं हे असं आणि हे अगं बाई लय चाबरा आहेस तू. लाजते काय पण माझी लाजते. मला सगळं माहित होतं, लक्षात ठेव. पण सत्या काय पण म्हण, वहिनीने गोळी झाडली पण त्याच शिकार झाल्या. म्हणजे बघ की, गोळी झाडली वाघमारे वहिनींनी आणि त्याच जवळ येतात का नाही बघा. मी काय म्हणतो सत्या माहिती का, आता वेळ अजिबात वाया घालवू नको. त्यांना विश्वासात घे आणि जे जे आहे ते खरं खरं सांगून टाक. म्हणजे तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे पण सांगून टाक. मला काय माहिती सत्या, तुम्ही दोघं लवकरात लवकर एकत्र आलेलं बघायचं मला. नाही बलमा, हे बघ, ह्या टायमाला अजिबात गडबड करायची नाही. गडबड केली म्हणून प्रकरण एवढं चिघळलं. त्यामुळे आता अजिबात गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीची. योग्य वेळ बघून सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी त्यांना. आणि ती वेळ लवकरात लवकर येते का नाही बघ. होय, आणि त्या वेळेचं सोनं करू आपण. आता काय बी करून वाघमाऱ्यांना ह्या घरात परत आणायचं म्हणजे आणायचं.